आज खूप दिवसातून हा जोरात यायला लागला होता पाऊस. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. म्हटलं घरात पाणी यायचं म्हणून असं त्याला पडदा लावलेला होता. मग आज मी चालले होते कुठेतरी बाहेर. चला तुम्हाला पण दाखवत. आता नगरमध्ये पाऊस झाला म्हटल्यावर पाणी साचणारच. तर आज मी आले होते विशाल गणपतीला. तर चला तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत. कोणाकोणाला माहिती आहे विशाल गणपतीचं मंदिर. आता नगरमध्ये राहतं त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे ते. तर ते आहे आमच्या नगरचे ग्रामदैवत. तर आता लवकरच आहे गणपती, त्याच्यामुळे हे सगळं डेकोरेशन चालू आहे. मी माझ्या फ्रेंडसोबत आली होती. त्या इथं नाही राहत, त्यांचे सगळ्यांचे लग्न झालेले आहेत. त्यांना एक एक मुलं पण आहे. आता ह्याचं चाललं आहे डान्स. आम्ही कुठं गेलो का आमचा डान्स चालूच राहतो. म्हणले हे सगळं चालूच राहणार आहे. आज खूप दिवसातून आम्ही भेटलेलो होतो म्हणल्यावर ही मज्जा मस्ती आमची चालणारच. तर ह्या रक्षाबंधनसाठी आले होते. ही माझी फ्रेंड आहे सायली. तर ती आली होती मला भेटायला. ही आहे श्रुती आणि ही आहे दीप्ती. या सगळ्या मला भेटायला आल्या होत्या आणि अचानकच हा प्लॅन झाला होता. मग अशी पाहिलं ना तुम्ही किती पाऊस येत होता. तर आम्ही मागवले तर फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, कॉफी. आता तिचा मुलगा बघा काय म्हणतो. तुला पण येईल ना थोडंसं. भेटताना तर पाऊस नाही आला, पण घरी जाताना तर हा पाऊस चालू झाला. या पावसाला पण काही दम नाही. मग घेतली उघडली छत्री, निघालो आता घरी यायला आपापल्या. तर आज होती दहीहंडी. बघा मग हे दहीहंडीचं नियोजन हे आहे दिल्ली गेटचं. आणि पाऊस येतोय त्यातल्या त्यात. तर मग मज्जाच पोरांची. तर आज मी पहिल्यांदाच दक्षिणाशी घेऊन पावसात छत्री आणि पायी पायी चालले. नाही तर मी कधी पायी पायी चालत नाही. आणि हे आहे आमच्या नेप्ती नाक्यावरचं मस्त असं दहीहंडीचं नियोजन. संग्राम भैयाचे कार्यकर्ते हे सगळे. तर बघा तुमच्या इकडं पण होती का नाही अशी दहीहंडी. आमच्या इकडे तर दरवर्षी असंच याच्यापेक्षा पण भारी नियोजन असतं. दरवर्षी मस्त मस्त नियोजन असतं. आता लवकरच गणपती येणार आहेत, तुम्हाला गणपतीचं पण बघायला भेटेल. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ना. लवकर जाऊन लाईक करा, शेअर करा. बघा तुम्ही पण आता. बघा ही दहीहंडी किती वर लावलेली. श्रावण महिना सुरू झाला म्हणल्यावर आता सगळे आपले सण समारंभ आता चालूच झालेले आहे म्हणल्यावर काही विषयच नाही. आता आम्ही भेटलो आहे म्हणल्यावर फोटो हे होणारच. फोटो नाही काढले तर आमचं भेटून काय उपयोग. आम्ही भेटलो ना नुसते फोटोज काढत राहतो. बघितले का आमचे फोटो. तर चला मग आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.